मध्ये जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर तुमचं सर्वांच्या मराठी माणसाच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि ब्लॉगला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आपली रामपेरी तयार झालेली आता निघण्यासाठी. आपण रात्री या ठिकाणी टेंट लावला होता. तर या ठिकाणी मंदिरामध्ये थांबलोत आपण. तर चला आता मंदिरामध्ये दर्शन करायला. तर मित्रांनो, तो या अकला माता मंदिर आहे. तर या ठिकाणी तुम्ही दर्शन करू शकता. या ठिकाणी दुर्गा माता मंदिर, तर तुम्ही दर्शन करू शकता. तर मित्रांनो, नंदी महाराजांचं दर्शन करून तुम्ही बलभावांचं पण दर्शन करा. हर हर महादेव शिव शंभो. तर मित्रांनो, या ठिकाणी राम मंदिर आहे. तर तुम्ही सकाळ सकाळ दर्शन करू शकता. हाच तो सकाळचा नाज. या ठिकाणी जागा आहे मित्रांनो मंदिराची एकदम भारी. तर आपला ब्लॉग आवडत असेल तर पुढं नक्की शेअर करा आणि मराठी माणसाला थोडा सपोर्ट करा. हे बघा, छोटंसं मंदिर आहे. हे अशा प्रकारे पटांगण या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी एकदम जुनं पिंपळ आहे आणि या ठिकाणी नदी आहे मित्रांनो. आणि हे असं मंदिर आहे मित्रांनो. तर मुक्तीनाथला जात असताना डुंबरे या गावाचे थोडं 5 किलोमीटर मागे असलेले मंदिर आहे. तर तुम्ही जर आले कधी तर नक्की या ठिकाणी भेट द्या. चलो मित्रांनो, या ठिकाणी एक झाड आहे आणि त्याच्यामध्ये कशाचं दर्शन झालं तुम्हाला सकाळ सकाळ गणपती बाप्पाचं दर्शन होतं मित्रांनो. तर तुम्ही सर्वांनी दर्शन करून घ्या. तर पाहू शकता, हे बघा, गणपती बाप्पाचं दर्शन झालंय सकाळ सकाळ आपल्याला. जय हो श्री गणेशाय नमः. मित्रांनो, आपण मुगलीन बाजारमध्ये दुपारचं जेवण करण्यासाठी आपल्याला एक बयाने थांबवलं होतं त्यांच्या हॉटेलमध्ये. तर पाहू शकता, हॉटेल शुद्ध वैष्णव मिष्ठान या ठिकाणी आहे हॉटेल आहे. तर हे भैया है. भैया, क्या नाम है आपका? मेरा नाम सोमराज है. आपका? सोनू भाई. तो चलो चला का चला आजा. हे बघा, अशा प्रकारे हॉटेल आहे. भैयाने आपल्याला आज जेव घातलेलं आहे इथं अशा प्रकारे. तर आता कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा आपको मीटअप करके और आपको अच्छा खाना खिलाया है, वही खुश लग रहा है. ते एकदम भारी वाटलं मित्रांनो, त्याने आपल्याला जेव घातलं. तर चला आता आपण पुढं निघतोय. आपलं काय नाव आहे जायची? तो नेपाळमध्ये एकदम भारी सपोर्ट भेटतोय, सगळी व्यवस्था होती आपली. चलो मित्रांनो, चढ पाहू शकता आणि आपली सायकल आहे मित्रांनो. पूर्ण धक्का लावत लावत आपण चाललेलो आहे. तर पाहू शकता, एवढा चढ चढून आपण वर आलोय अशा प्रकारे. तुम्ही पाहू शकता, घामाने सुद्धा भरलंय मित्रांनो. एवढं चढ आहे, एवढं वजन घेऊन मित्रांनो पाहू शकता किती वजन आहे. जवळजवळ 40 ते 50 किलो वजन आहे. काय तुम्ही हे मराठी माणसाला सपोर्ट सुद्धा करत नाही. एवढं मराठी माणूस एवढं कष्ट करतोय, एवढं तुम्हाला सर्व दाखवतोय, सर्व दर्शन करतोय, तुम्ही सपोर्टच करत नाही. शेअर करा, मराठी माणसाला सपोर्ट नक्की करा. कसं तो अभिवाला म्हणून तसं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय आहे. तरी नदी आहे मित्रांनो, नारायणी नदी आहे. तर नारायणगडमध्ये आपण सध्या. आणि बघा, चंद्रमामा एकदम सुंदर प्रकारे वर आलेला आहे. तर या साईडला पाहू शकता. आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये आरती चालू होणार आहे. तर ते पण आरती तुम्हाला दाखवणार आहे सर्वांना. आणि त्याच्या अगोदर म्हणलं तर तुम्हाला सर्वांना नारायणी नदीचं दर्शन करू आणि त्याच्यानंतर आपण आरतीला जाऊ. तर चलो. दिगंत संतती प्रमोद मान्य मानसे पाकटाक्ष धोरणी विरुद्ध दुर्धुरापदी उदित दिगंबरी मनोबंध निर्धरी धरस्तनोतु प्रीती सुंदर निधान बंधुरा श्रियं जगत्
भोले बाबा को